आज आपण करणार आहोत सोपी पण नवीन रेसिपी. जेव्हा केव्हा आपल्याला खूप भूक लागते, जेवायला भरपूर खूप पक्वान्न असतात, पण आपल्याला खावं काहीच वाटत नाही. म्हणजेच तोंडाला चव नसते किंवा तोंडाला चव जरी असली तरी आपल्याला करमत नाही आणि कधी-कधी असं होतं ना, भरपूर खायला असतं घरी, पण काही खावं वाटत नाही. असं वाटतं नको ती भाजी, नको तेच-तेच भाज्या. तर त्यावेळेस काय करायचं? काहीच नाही. खूप सोपी पद्धत आहे. सरळ 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायचं, अर्धा लिंबू घ्यायचं, 3-4 मिरच्या घ्यायच्या हिरव्या आणि मुठभर कोथिंबीर घ्यायची. सरळ मधातून कट करून घ्यायचं मिरच्या, जसं मी करून घेतलेलं आहे कट बघा. एकासाठी तुम्ही करत असाल तर एवढं पुष्कळ आहे. दोघांसाठी म्हणजे जास्त करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त घेऊ शकता. म्हणजे मिरच्या 4 घ्यायच्या ऐवजी 8 किंवा 7 घेऊ शकता. तर त्याप्रमाणेच दुसरं पण घेऊ शकता. कट करायचे मधातून मिरच्या आणि अर्धे-अर्धे तुकडे करून घ्यायचे. मधातून कट तुम्ही केलेलं पाहिलंच आहे. त्यानंतर सरळ एक कढई ठेवायचे, गरम करायचे, त्यामध्ये ऑइल टाकून घ्यायचे. जास्त ऑइल नाही, 2 ते 3 2 टेबलस्पून टाकलात तरी भरपूर आहे. त्यानंतर सरळ त्यामध्ये मिरच्या टाकून द्यायच्यात आणि हां, विशेष काळजी घ्या की हे मिरच्या तेलामध्ये उडतात. तर उडल्याच्या नंतर त्याची बी पण उडती आणि तुम्हाला लागू शकते, तर तेवढी काळजी घ्या. तुमच्या डोळ्यामध्ये वगैरे जायला नाही पाहिजे. त्यानंतर आपल्याला कितपर्यंत करायचं हे क्रिस्पी, तर ब्लॅक ब्राऊन कलर येजेपर्यंत तुम्हाला कलर दाखवतेच मी. तर तोपर्यंत आपल्याला करून घ्यायचे. थोड्या वेळाने आपल्याला इथं मीठ टाकायचे बघा, मीठ टाकलेलं आहे. आपल्या चवीपुरतं मीठ जेवढं असतं त्यापेक्षा थोडंसं जास्त टाका. कारण स्पायसी मिरच्या असतात ह्या आणि त्यानंतर पण आपण यामध्ये लसण टाकणार आहोतच. तर सांगते मी तुम्हाला, कधी-कधी बघा 5 पक्वान्न घरी असतात, पण काहीच खावं वाटत नाही आपल्याला. होतं कधी-कधी असं, तर त्यावेळेस सरळ अशी चटणी करून खा. अप्रतिम होते. बघा, हे बघा थोड्या-थोड्या तळलेल्या आहेत ह्या. तर दुसरी एक गोष्ट म्हणजे घरामध्ये जास्त धूर होणार नाही, जास्त खंक होणार नाही म्हणून पण आपण मीठ टाकतो. हे बघा अशा प्रकारे ब्राऊन-ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे जास्त ठसका लागू नये म्हणून तुम्ही सुरुवातीला मीठ टाकून घ्या, जसं मी टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला लसण करून घ्यायचं आहे. बघा जसं मी करत आहे अशा पद्धतीनं केल्याच्या नंतर इथपर्यंत झाल्याच्या नंतर आपल्याला बघा सगळीकडूनच करून घ्यायचे. एका साईडनी हा लसण भाजलेला आहे, फ्राय झालेला आहे, दुसऱ्या साईडनी फ्राय झालेला नाही. तर पलटून घ्या, दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय करून घ्या. जसं लसण फ्राय करून घेत आहे सगळीकडून, तसंच आपल्याला मिरची पण दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचे. आता छान कलर आलेला आहे, जसा आपल्याला पाहिजे अगदी तसा कलर आलेला आहे. बघा इथपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सरळ अर्धा लिंबू यामध्ये टाकायचे बघा. असा धुरळा येतो, त्यानंतर कमी होतो. हे बघा सगळीकडून लिंबूचा रस टाकून घ्या. त्यानंतर छोटे-छोटे बी मधात जर पडले असतील, तर ते बी काढून घ्या. या कंडिशनला आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. लिंबू टाकण्याच्या आधी गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे. आतापर्यंत आपण दही मिरची खाल्लेली आहे. दही मिरची रेसिपी पण पाहिली आहे. पण एकदा लिंबू मिरची करून पहा. मस्त चटपटीत लागते. त्यानंतर सरळ कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. व्यवस्थित परतून घ्या. कोथिंबीर सगळीकडे लागली पाहिजे. त्यानंतर आपल्याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर 1 मिनिट झालेले आहेत. झाकून काढलेलं आहे. बघा मस्त स्मेल येत आहे आणि सरळ एक भाकरी घ्या किंवा चपाती घ्या किंवा भात घ्या, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. मस्त लागते. केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात अशाच नवीन-नवीन रेसिपी सोबत. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नक्की करून पहा. तर चला भेटूयात अशाच नवीन एका युनिक रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक यू.